नमस्कार. गेल्या वेळी आपण स्वामी गीत गात बागेमध्ये फेरफटका मारला होता. याच बागेतील काही निवडक अशा झाडांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. चला तर मग पाहूया कोणती कोणती झाडं आहेत. इथे हे दिसत आहे, हे आहे काजूचे झाड. काजूचे झाड देखील खूप औषधी असतात बरं का. हे आहे चहाची पात. त्यानंतर इथे जे दिसत आहे हे सुपारीचे झाड आहे आणि त्याच बाजूला नारळाचे झाड आहे. हे पहा, इथून पुढे आपल्याला जायचं आहे. कोरफडीचं झाड आहे. कोरफड, दुर्वा दिसतोय बाजूला, छोटी छोटी फुलझाडं आणि अळूची पाने. इथे छान असा टवटवीत फुललेला पुदिना आहे, पाहू शकता. जास्वंदीचं झाड आहे. त्या बाजूलाच जी बारीक पानं दिसत आहेत ते आहे मेहंदीचे झाड. ही बाग म्हणजेच माझ्या आईवडिलांची आवड आहे बरं का. ते दोघंजण या बागेमध्ये मन रमून काम करत असतात. रिटायर्ड झाल्यानंतरला पप्पांनी तर जणू छंदच जोपासला आहे. त्यांना देखील त्यांचं मन इथे रमून जातं. ते छान प्रसन्न वाटतं त्यांना इथे काम करून. चला तर पुढे. हे आहे शेगळाचे झाड. औषधी झाड आहे. इथे पडवळ लागलेला आहे. एकच पडवळ आहे. त्यानंतरला इथे दोडकं एकच आहे. दोडकं देखील. हे आहे रातांब्याचे झाड, जे कोकम आपण बनवतो त्याचे झाड आहे. फणसाचे झाड. हे आवड म्हणून जोपासलेली एक बाग आहे. पण जेव्हा तिथे एखादं फळ लागतं किंवा एखादं भाजी लागते तेव्हा खूपच छान वाटतं ते. कारल्याची झाडं आहेत. कारले लागलेले आहेत छोटी छोटी. कडुनिंब. इथे आहे हे कढीपत्त्याचं झाड आहे. कढीपत्त्याचं झाड खूपच पसरलेलं आहे, पाहू शकता. हेचं नाव नाही माहिती, पण हे डायबिटीसवर उपयुक्त आहे. ह्याची पानं डायबिटीसवर खातात. हे आहे चिकूचे झाड. चिकूचे झाड धरत नाही आहे, त्यासाठी काही उपाय असेल तर नक्की सांगा. अळूची पानं. केळीचे छोटंसं झाड आहे. तुम्हाला ही आमची छोटीशी बाग कशी वाटली हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.